सम्यक न्यूज। जय भीम। मी हंसिनी। सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। ठळक बातम्या पुढील प्रमाणे। नांदेड ते भीमा कोरेगाव पर्यंत भीमा कोरेगाव गौरव गाथा मोटरसायकल रॅली आज नांदेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून सुरुवात झाली। प्रारंभी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या रॅलीचे मुख्य संयोजक मार्गदर्शक श्याम निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीत 50 युवक युवतींचा सहभाग आहे। सर्व सहभागी युवकांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। रॅलीला प्रारंभ होताच वजीराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवले यांनी रॅली अडवून रॅली काढता येणार नाही असे सांगितले व सर्व सहभागींना वजीराबाद पोलीस स्थानकात घेऊन गेले। यांच्यावर पुढील कार्यवाही करण्याचे काम चालू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज नांदेड जिल्ह्यातून भीमा कोरेगाव या ठिकाणी जाण्यासाठी एक रॅली निघाली होती। रॅली निघाली होती। या रॅलीमध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंबेडकर पुतळ्याजवळ ही रॅली निघाली होती, परंतु पोलीस वजीराबाद पोलीस स्टेशन मधून जे काही पोलीस कर्मचारी आले होते या कर्मचाऱ्यांनी या लोकांना आता वजीराबाद पोलीस स्टेशन मध्ये आणलेलं आहे। 144 कलम लागू असल्यामुळे हे जाऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि जे काही गौरव गाथा आहे हे पूर्ण करण्यासाठी दरवर्षी नांदेड येथून ही रॅली जात असते, तशीच ही रॅली आज निघालेली होती। परंतु आज पोलिसांनी ही रॅली अडवलेली आहे, त्यामुळे आता ही रॅली वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये आपण पाहू शकता। यांच्या काही सहकारी पोलीस स्टेशनच्या मध्ये घेऊन गेलेले आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि या लोकांना सुद्धा आता वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात आहेत। मी विजय निलंगेकर, सम्यक न्यूजसाठी। जय भीम। पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राईब करा।